श्री स्वामी समर्थ. चला आज आपण धपाटे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय काय घेतले सारण ते बघूया. इथं आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. इथं अर्धी वाटीपेक्षा कमी बेसन पीठ घेतले. इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. इथं 2 चमचे हळद आहे. इथं थोडा हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा. आणि हो का इथं आपण कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि ओवा, जिरे आणि मीठ आपण हे मिक्सरने फिरवून घेणार आहे. बघा आपलं वाटण असं झालेलं आहे. आपण हिरवी मिरची आपल्या चवीनुसार टाकले, तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा आता हे सगळं एकजीव करून घेऊया आपण. आणि असं मस्त थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. एकदम पाणी नाही टाकायचं, का तर कमी जास्त पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून आपण थोडं थोडं पाणी करून टाकूया. आणि मस्त असं घट्ट, असं लय पातळ पण नाही लय घट्ट नाही, असं तिंबून घेऊया. हे आपल्या जुन्या पद्धतीचे गावरान धपाटे आहेत. बघा हो का आपलं पीठ असं मस्त झालेलं आहे. थोडं तेल टाकून आपण 15 मिनटं मुरायला ठेवू. आणि तुम्ही ह्यात कांदा टाकू बी शकतात, तर तुम्हाला पाहिजे नसेल ना तर तुम्ही कांदा टाकून पण धपाटे बनवू शकतात. पण आपल्याला नाही पाहिजे म्हणून आपण बिगर कांद्याचे धपाटे बनवणार आहे. तर आता तेल टाकले, तिंबून घेऊया. हो का मस्त झालेलं आहे. हो का आता आपण ह्याला झाकून ठेवाय थोड्या वेळ. आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे. आणि मग आपण तीळ टाकायचं विसरून गेलतो, तर आता आपण तीळ टाकून घेऊया. कसं तीळ टाकले म्हणजे जरा असं चवीला खुसखुस लागते, म्हणून हो का आता तीळ टाकून आपण मसळून घेऊया परत. बघा असं खाली कापडवर हातरून घ्यायचं आणि हो का हे असा गोळा करायचा आणि ह्याला जरा पाणी लावायचं. पाणी लावलं की ही पसरते आणि असं थापून घ्यायचं मस्त. हो का आता आपलं धपाटं झालेलं आहे. तर आता आपण इथं तवा ठेवलेला आहे, तर आता आपण तेल घालून घेऊया. हो का असं मस्त तेल लावू, म्हणजे खरपूस तळून निघते. हो का असं. तर आता आपण हे धपाटं ह्याच्यावरती टाकून घेणार आहे. आता मिक्टी असल्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही, तर मी टाकल्यावर सांगते. हे कापडा सकटच उचलायचं ना असं टाकायचं. हो का आपण असं टाकलेलं आहे आणि हो का असं कापड हळूच काढून घ्यायचं, म्हणजे आपलं धपाटं खरपूस भाजतं. हो का आता आपला धपाटा आपण पलटून घेऊया. कडकडन आधी हे करायचं, म्हणजे कसं चिटकलेलं असतं, नाही तर तुटायची शक्यता असते. मस्त बघा आपलं असं खरपूस भाजलेलं आहे. मग आता आपण पलटून घेऊया. हो का ह्या साईडनं असं खरपूस मस्त भाजले. आणि कसं असं खरपूस भाजल्यावरच छान होतात आणि खायला पण चवदार लागतात. हो का मस्त असं हे गावरान धपाटे आहेत पहिल्या पद्धतीचे. पूर्वी ज्या लय लोक असे धपाटे करायचे, आता तळून करतात, असे तव्यावर कमी करतात, आता तळूनच चालू आहेत. बघा मस्त असे झालेले आहेत. आता काढून घेऊया. मग आपले मस्त असे धपाटे खरपूस झालेले आहेत. तर आता आपण साईडून तेल टाकून घेऊया आणि मध्येही तेल टाकूया. त्याच्यासाठी आपण हेच पाडलेलं असतं, खरपूस भाजते. आणि आपण हे दही धपाटे खाणार आहे. हे जुन्या पद्धतीची डिश आहे दही धपाटं, आणि विष्णू लक्ष्मीला पण खूप आवडते दही धपाटे. तर बघा आपले एवढे धपाटे झालेले आहेत माझ्या मैत्रिणींनो. तुम्ही पण असेच करतात का? कमेंट करून सांगा. आणि वेगळे काय बनवत असेल तरीही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा.